भारतीय इतिहास आणि संस्कृती यामध्ये दक्षिण भारताचा मोठा वाटा आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारतीय संस्कृतीमध्ये विविधता म्हणजेच वैविध्यपूर्ण जरी असली तरी एकात्म झाली. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 11वी इतिहास प्रकरण 11 दक्षिण भारतातील राजसत्ता या प्रकरणाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये दक्षिण भारतातील महत्त्वाची राज्ये कोणती होती याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. दक्षिण भारतातील महत्त्वाची राज्य चोळ, पांडे व चेर ही जे आहेत दक्षिण भारतातील प्राचीन राज्यसत्ता होत्या आणि या तीन प्राचीन सत्तांचा उल्लेख जो आहे तत्कालीन साहित्यामध्ये देखील येतो. मॅगेस्थीनिसचा इंडिका, पाणिनीचे व्याकरण आणि सम्राट अशोकाचे शिलालेख यामधून दक्षिणेकडील राजांचा उल्लेख येतो. सम्राट अशोकाच्या शिलालेखात जे आहे चोळ, पांडे व केरळपुत्र यांचा एक संघ असल्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच काय, इथे चेरांच्या ऐवजी जो आहे केरळपुत्र असा उल्लेख जो आहे सम्राट अशोकाच्या शिलालेखात करण्यात आलेला आहे. तसेच या घराण्यांचा उल्लेख जो आहे रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये देखील करण्यात आला आहे. पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकांमध्ये जो आहे म्युझिरस या केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले गेले आहे किंवा याची नोंद करण्यात आलेली आहे. या बंदरातून जे आहे मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची जी आहे इटलीमधील तसेच रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असल्याचा उल्लेख जो आहे या पेरिपल्स ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात करण्यात आलेला आहे. आणि या चोळ, पांडे व चेर या घराण्यांच्या कालखंड जो आहे या कालखंडाला जो आहे दक्षिण भारतातील संगम कालखंड किंवा संगम युग असेही संबोधले जाते. आणि याच कालखंडाच्या दरम्यान जर तुम्ही ऐकला असेल संगम साहित्याची निर्मिती जी आहे ती करण्यात आली आहे. तामिळ संस्कृतीत संगम साहित्याचा कालखंड हा सर्वात प्राचीन जो आहे कालखंड मानला जातो. राजांच्या आश्रयाखाली भरलेल्या तमिळ कवींच्या संमेलनातून या साहित्याची निर्मिती झाली होती. संगम साहित्य म्हणजेच काय तर विद्वत सभेतील कवी, भट व त्यांच्या काव्यात्मक रचना ज्या परिषदेत रचल्या गेल्या त्या परिषदेतील साहित्याला संगम साहित्य असे म्हटले जाते. आणि अशी एकूण जे आहे 3 संगम परिषदा ज्या आहे पांड्य राज्यात आयोजित केल्या गेल्या होत्या. ही झाली हे चोळ, पांडे व चेर घराण्याशी संबंधित थोडीशी बॅकग्राऊंड माहिती. संगम साहित्य या नावाने ओळखले जाणारे प्राचीन तमिळ वाङ्मय हे दक्षिणेकडील राज्यसत्तांच्या इतिहासाचे एक प्रमुख साधन मानले जाते. भारतीय इतिहास आणि संस्कृती यामध्ये जे आहे दक्षिण भारताचा मोठा वाटा आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आणि तरीही एकात्म झाली. दक्षिण भारतातील लोक जे आहेत द्राविड भाषा बोलणारे आहेत आणि द्राविड भाषा गटांमध्ये जो आहे तमिळ, ज्याला आपण तामिळ असेही म्हणतो, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू या 4 प्रमुख भाषा आहेत. याचबरोबर जे आहे बलुचिस्तानामध्ये ब्राव्ही ही भाषा बोलली जाते आणि ही बलुचिस्तानातील ब्राव्ही भाषा ही देखील भाषा जी आहे द्राविड भाषा गटातील आहे. आणि मागे म्हटल्याप्रमाणे आपण जे आहे एकूण असे 3 संगम परिषदा झाल्या होत्या. त्याबद्दलची माहिती आपण जे आहे एका सविस्तर व्हिडिओमध्ये जे आहे ते घेणार आहोत. आणि आपण याबद्दलची थोडक्यात माहिती जी आहे प्राचीन भारताचा इतिहास कालक्रमानुसारच्या व्हिडिओमध्ये देखील घेतलेली आहे. जर तुम्हाला संगम साहित्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या व्हिडिओच्या पश्चात तुम्ही ते देखील पाहू शकता. पहिल्या शतकात चोळांचे राज्य स्थापन झाले. तमिळ प्रदेशात तंजावर आणि तिरुचिरापल्ली येथे चोळ राजवंश उदयाला आले. या प्रदेशास जे आहे चोळ मंडल म्हणून ओळखले जाते. आणि हा जो चोळ मंडळ आणि कॅरोमँडोल हा जो इंग्रजी शब्द जो आहे हा बहुतेक या चोळ मंडल या शब्दाचाच अपभ्रंश झाला असावा असे इतिहासकार मानतात. चोळांच्या दक्षिणेला जे आहे पुदुकोट्टई
पासून कन्याकुमारी पर्यंत जे आहे पांड्य घराण्याची सत्ता स्थापन झाली होती. त्यांच्या पश्चिमेस असणाऱ्या केरळच्या प्रदेशात ज्या चेरांचे राज्य निर्माण झाले होते. आणि तत्कालीन साहित्यामध्ये जसं आपण सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये देखील जे आपण पाहिलं की चेरांच्या ऐवजी जे आहे केरळ पुत्र असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. तत्कालीन साहित्यात देखील जे आहे चेरांच्या राज्यांचा उल्लेख केडल पुत्तो म्हणजेच काय केरळ पुत्र असा येतो. राजकीय वर्चस्वासाठी ही राज्ये जे आहेत कायम एकमेकांशी संघर्ष करत राहिली. म्हणजेच काय हे नेहमी आपला एखाद्याचा प्रदेश आपल्या प्रदेशामध्ये जिंकून घेण्यासाठी किंवा आधिपत्याखाली आणण्यासाठी जे आहे यांच्यामध्ये जे आहे नेहमी वारंवार युद्ध व्हायचे. त्यांच्यातील संघर्ष जो आहे त्रिपक्षीय संघर्ष म्हणून देखील जो आहे तो एक प्रसिद्ध आहे. तर त्रिपक्षीय संघर्ष जर आयोगाने असा प्रश्न विचारला की त्रिपक्षीय संघर्ष कुणाकुणामध्ये व्हायचे तर त्यावेळेस जर आपल्याला माहिती पाहिजे की चोळ पांडे चेर. संगम साहित्यातील अनेक कथांमधून चोळांचा पहिला राजा करिकाल याचा उल्लेख आढळतो. त्याने छोट्या छोट्या अशा 11 राजांना एकत्र आणून जे आहे मोठे राज्य उभारले होते आणि चेर व पांड्य राजांचा जो आहे त्यांनी पराभव करून तमिळ अधिसत्ता म्हणजे तमिळ राज्य निर्माण केले होते. कृष्णा तुंगभद्रा या नद्यांच्या उत्तरेला देखील जे आहे काही राजांचा उदय झाला होता. त्यात प्रामुख्याने सातवहनांची सत्ता होती आणि या सातवहनांच्या घराण्यामधील आपण त्या मागे म्हटल्याप्रमाणे प्राचीन भारताचा इतिहास कालक्रमाच्या व्हिडिओमध्ये आपण देखील पाहिलं होतं की सातवाहनांची सत्ता जी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सुरू झाली होती ती इसवी सन 250 पर्यंत चालली. आणि या सातवाहनांच्या घरांमध्ये जे आहे यांना आंध्रभोज असे देखील संबोधले जाते. आणि यांच्यातील महत्त्वाचे राजे म्हणजे जो आहे गौतमीपुत्र सातकर्णी हा होय. त्याचप्रमाणे जे आहे याच घराण्यातील एका राजाने जे आहे हाल नावाच्या राजाने जे आहे गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता. आणि हा ग्रंथ जो आहे या महाराष्ट्री म्हणजेच आजची मराठी भाषा होय. आणि हा मराठी भाषेत लिहिला गेलेला सर्वात प्राचीन ग्रंथ हाच होय. आता आपण दक्षिण भारतातील एक राजसत्तांबद्दलची संक्षिप्तपणे माहिती घेऊयात. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी बाब जाणणे आवश्यक आहे ती बाब मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतच असेन. सातवाहन सत्ता इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून क्षीण होण्यास सुरुवात झाली. त्याचा फायदा घेऊन जे आहे स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित करण्यामध्ये वाकाटक घराणे महत्त्वाचे होते. वाकाटक सत्तेच्या संस्थापकाचे नाव जे आहे विंध्य शक्ती असे होते. आणि या वाकाटक घराण्याचा महाराष्ट्राचा संबंध वारंवार आलेला आहे इतिहासामध्ये. याबद्दलची आपण माहिती देखील पुढे थोडक्यात घेणार आहोत. विद्याशक्तीनंतर प्रवरसेन हा राजा गादीवर आला. त्याने जे आहे वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेस माळवा आणि गुजरातपासून दक्षिणेस कोल्हापूर कर्नूल म्हणजे जे आहे ते आंध्र प्रदेशामध्ये हे आहे एक ठिकाण आहे पर्यंत केला. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. प्राचीन भारतीय इतिहासात कोल्हापूरला कुठल्या नावाने ओळखले जाते असा देखील आयोग प्रश्न विचारू शकतो तर ते आहे कुंतल. प्रवरसेनाने 4 अश्वमेध यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली. प्रवरसेनानंतर वाकाटक राज्यांचे विभाजन होऊन 2 प्रमुख शाखा निर्माण झाल्या. त्यातील एका शाखेची राजधानी जी आहे नंदीवर्धन म्हणजेच काय ज्यास नगरधन असेही म्हटले जाते हे रामटेक जिल्हा नागपूर इथे हे स्थळ आहे. दुसऱ्या शाखेची राजधानी जी आहे वत्सगुलम म्हणजे सध्याचे वाशिम येथे होती. आणि आपण गुप्त साम्राज्याचा घराण्याचा अभ्यास करताना देखील पाहिलं होतं की गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त ज्यास विक्रमादित्य असेही म्हटले जाते. आणि याच विक्रमादित्यच्या कालखंडामध्ये जे आहे 9 रत्ने महाकवी कालिदासासारखी इतर आणखी 9 रत्ने अस्तित्वात होती. आणि आपण हेही पाहिलं होतं की दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच विक्रमादित्य याच्या कालखंडाला जे आहे प्राचीन भारतीय साहित्यातील सुवर्णयुग म्हणून संबोधले जाते. तर या दुसरा चंद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला होता. याचा उल्लेख देखील जे आहे आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. हरिसेन याचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. आणि आता आयोगाने जे आहे आपल्याला इथे म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला चालुक्य घराणे वाकाटक घराणे सातवाहन घराणे हे बघा इथे चेर
चोळ, पल्लव हे घराणे कुठे होते याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर आपण या नकाशाच्या द्वारे देखील पाहू शकतो की दक्षिण भारतामध्ये जे पाहिलं जर आपण तर सर्वात खालच्या बाजूला चेर, चोळ, पल्लव जे आहे हे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात यांचा राज्यविस्तार झालेला होता. आणि हा जो आहे याबद्दल हरिसेन संबंधीची माहिती किंवा वराहदेव यांच्याशी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे जे आहे त्याने खोदून घेतले होते. अजिंठ्याच्या इतर काही लेण्यांच्या खोदाईचे काम आणि चित्राचे रेखाटण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत करण्यात आले होते. हे एक बाब जी आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी सेतुबंध या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील रचना केली. हा एक जे आहे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने देखील एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे जे आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब लक्षात ठेवा, कारण की आयोग महाराष्ट्राच्या स्पेसिफिक जर इतिहासावरती काही प्रश्न विचारण्याची अनुशंका असेल तर हा देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच कवी कालिदासाने या काळात रचलेल्या अनेक ग्रंथापैकी मेघदूत या इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामध्ये वर्णन केलेल्या भौगोलिक संदर्भाच्या आधारे तत्कालीन शहरे व इतर स्थळ यांची माहिती मिळते. त्यानंतर आपण पाहूयात आता जे आहे चालुक्य घराणे. भारतीय इतिहासात जे आहे त्या चालुक्य बद्दल थोडीशी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की चालुक्य घराणे जरी म्हटलं तरी आपल्याला इतिहासामध्ये जे आहे वेगवेगळ्या चालुक्य घराण्याचा संदर्भ आलेला आहे. त्या अनुषंगाने मी थोडक्यात माहिती सांगतो. भारतीय इतिहासात जे आहे चालुक्याची 4 घराणे होऊन गेली. ती म्हणजे पिष्टूरचे चालुक्य, बेमुलवाड्याचे चालुक्य, बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य. तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकला असाल की बदामीचे चालुक्य किंवा कल्याणीचे चालुक्य. तर हे एकच चालुक्य घराणे होते. त्यांच्या जे 4 जे आहेत शाखा झाल्या होत्या, परंतु इतिहासात जे आहे बदामीचे आणि कल्याणीचे चालुक्य अधिक प्रभावी ठरले. बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जो आहे हा जयसिंग होय. पहिला पुलकेशीन हा जो आहे चालुक्य घराण्यातील पराक्रमी आणि घराण्याचा वास्तव संस्थापक होय. विजापूरच्या वातापी किल्ल्याची पायाभरणी यांनीच केली. त्याचा मुलगा जो आहे कीर्तिवर्मन त्याच्यानंतर गादीवर आला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर जो आहे त्याचा भाऊ मंगलेश गादीवर आला होता. आता त्याच्यानंतर जे आहे आपण पुलकेशीन दुसऱ्याशी संदर्भात माहिती नंतर थोडक्यात घेऊयात. उत्तर भारतात सम्राट हर्षवर्धनाचे राज्य असताना चालुक्य घराणे दक्षिणेत सुमारे 200 वर्ष राज्य केले. या घराण्याचा मूळ संस्थापक जे आहे जयसिंग हा होता. त्याने 6व्या शतकाच्या सुरुवातीस वातापी बदामी येथे आपली राजधानी स्थापन केली आणि त्याचा नातू पहिला पुलकेशीन हा चालुक्याचा पहिला मोठा राजा होय. बदामीचा किल्ला त्यांनी बांधला. त्याने अश्वमेध यज्ञ करून महाराज ही पदवी धारण केली होती. त्यांनी स्वतः पृथ्वी वल्लभ आणि सत्याश्रय अशी बिरुदे लावलेली आढळतात. हे जर एखादी बिरुदी जे आहे जे पद आहे किंवा नावाच्या अगोदर जे लावतात जर थोडंसं वेगळं वाटत असेल, राजाधिराज ह्याच्या वेगळं जर वाटत असेल तर त्यावेळेस ही बाब जी आहे ते नोट डाऊन करणं आपल्या नोट्समध्ये आवश्यक आहे, कारण की आयोग याच्यावरती असा प्रश्न विचारू शकतो. पहिल्या पुलकेशीन नंतर जे आहे त्याचा मुलगा कीर्तिवर्मन राजा गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीत त्याने जे आहे वनवासीचे कारवार, कंदब व अपरांताचे उत्तर कोकण, मौर्य यांना जिंकून आपले राज्य वाढवले. कीर्तिवर्मन कलेचा भोक्ता होता. बदामीतील सुंदर लेणी त्याच्या आदेशाने जे आहे ते निर्माण केली गेली आणि इसवी सन 610 मध्ये त्याचा जे आहे मंगलेश याचा पुतण्या जो आहे पुलकेशीन दुसरा गादीवर आला. दुसरा पुलकेशीन जो आहे चालुक्य घराण्यातील सर्वात प्रभावशाली राजा मानला जातो. म्हणजे पहिला मोठा राजा पुलकेशीन पहिला आणि सर्वात प्रभावशाली किंवा सर्वात महान राजा तर पुलकेशीन दुसरा. त्याने दक्षिण भारतात दिग्विजय करून चालुक्याची सत्ता बलाढ्य बनवली. रविकीर्ती नावाच्या कवीने रचलेल्या प्रशस्तीमध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. आणि आपण हर्षवर्धन घराण्याचा अभ्यास करताना देखील पाहिलं होतं की राजा हर्षवर्धनाला दक्षिणेत येण्यापासून पुलकेशीन दुसरा याने रोखले. हर्षवर्धन व पुलकेशीन दुसरा यांच्यात झालेल्या युद्धात हर्षवर्धनाचा पराभव झाला होता. या पुलकेशीन दुसरा यांनी जे आहे पल्लव राजा महेंद्रवर्मनवर स्वारी केली. त्यामुळे जे आहे पल्लव आणि चालुक्य घराण्यात कायम वैर्य राहिले. आणि आणखी एक बाब आपण पाहिली होती की दक्षिण भारतीय राजाकडून पराभूत झालेला पहिला उत्तर भारतीय राजा हा जो आहे तो राजा हर्षवर्धन हा
होता. याला जे आहे दुसरा पुलकेशिन दुसरा यांनी जे आहे ते युद्धात हरवले होते. कदम, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून त्यांनी जे आहे विदर्भ, महाराष्ट्र व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशावर जे आहे चालुक्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. आता मागे म्हटल्याप्रमाणे सम्राट हर्षवर्धनाने जे आहे दक्षिण विजय जिंकण्यासाठी जी स्वारी केली तिचा प्रतिकार दुसऱ्या पुलकेशिननी केला आणि त्यांनी हर्षवर्धनाला पराभूत करून मोठी कीर्ती स्थापन केली. या विजयानंतर त्यांनी जे आहे परमेश्वर हे बिरुद धारण केले. दक्षिण दिग्विजय करून त्यांनी त्याचे साम्राज्य आहे नर्मदेपासून कावेरीपर्यंत आणि पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत जे आहे विस्तारले. त्याच्या पराक्रमाची कीर्ती भारताबाहेरही गेली होती. यावेळी जे आहे इराणमध्ये खुशरू परिवीज नावाचा बादशाह होता. त्याने त्याचा खास राजदूत सम्राट पुलकेशिनकडे पाठवल्याचा उल्लेख मिळतो. हा संपूर्ण प्रसंग जो आहे अजिंठा येथील पहिल्या क्रमांकाच्या लेणीतील छतावर चित्रबद्ध केलेले आहे. या बाबी ज्या आहेत थोड्याशा स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. कांचीच्या वल्लभांनी त्याचा पराभव करून बदामीवर या राजधानीवर हल्ला चढवला आणि तिचा विध्वंस केला. दुसऱ्या पुलकेशिनचा पुत्र विक्रमादित्य यांनी पल्लवांचा पराभव केला. चालुक्य व पल्लव हा संघर्ष पुढे जो आहे बराच काळ चाललेला होता आणि चालुक्याचा शेवटचा राजा कीर्तिवर्मन याचा पराभव जो आहे दंतीदुर्ग या राष्ट्रकूट राजाने केला आणि एखाद्या घराण्यातील संस्थापक आणि शेवटचा राजा यावरती देखील जो आहे आयोगाने जो आहे प्रश्न विचारलेला आहे. आणखी दोन गोष्टी म्हणजे याच्याशी संबंधित पल्लव राजा नरसिंहवर्मन म्हणजे महेंद्रवर्मनाचा मुलगा याने दुसऱ्या पुलकेशिनवर चाल करून त्याला ठार करून विजय मिळवला. इसवी सन 1755 मध्ये जे आहे चालुक्य घराण्याचा शेवटचा राजा दुसरा कीर्तिवर्मन गादीवरती आला होता. राष्ट्रकूट राज्यपाल दंतीवर्मन याने जे आहे कीर्तिवर्मनाच्या राजाचा बराचसा भाग जिंकून घेतला. गेलेले राज्य परत मिळवण्याच्या प्रयत्नात कीर्तिवर्मनाने केला पण त्याला यश आले नाही आणि पुढे काही काळातच जो आहे चालुक्य घराण्याचा शेवट झाला. आता आपण पल्लव घराण्याशी संबंधित थोडक्यात माहिती घेऊयात. साधारणपणे 6व्या शतकापासून 9व्या शतकापर्यंत पल्लव राजे जे आहे दक्षिण भारतातील एक प्रबळ शक्ती म्हणून ओळखले जातात. पण पल्लव मूळचे जे आहे कोण कुठले इत्यादी विषयी माहिती जे आहे इतिहासामध्ये वेगवेगळे मत आहेत. पल्लवांचे काही प्राचीन ताम्रपट देखील सापडले आहेत. त्यामध्ये जे आहे सिंहवर्मा किंवा शिव स्कंदवर्मा या आरंभीच्या पल्लवांची सत्ता पूर्व किनाऱ्यावर उदयास आली असे दिसते. कांची हे जे आहे पल्लवांची राजधानी होती. सिंह विष्णूच्या कारकिर्दीपासून आपणास पल्लव घराण्याची संगतवार माहिती मिळते. म्हणजे त्याच्या अगोदरच्या घराण्याच्या दिवशी आपल्याला जे मोठ्या प्रमाणावर इतिहासाची साधने नाही आहेत. त्याने चोळांचा प्रदेश जिंकून घेतला आणि कृष्णेपासून कावेरीपर्यंत आपल्या राज्यांचा राज्यविस्तार केला. या सिंह विष्णूनंतर त्याचा पुत्र जे आहे महेंद्रवर्मा गादीवर बसला. तो स्वतः एक मोठा पंडित होता. त्याने संस्कृतमध्ये जे आहे मत्तविलास हे प्रहसन लिहिले. हे एक बाब जे आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण की दक्षिण भारतीय इतिहासाशी संबंधित जर बघितलं तर आपण आयोगाने विचारलेले प्रश्न बघितले तर राजा कृष्णदेवराय जो विजयनगर घराण्यातील एक महत्त्वाचा राजा मानला जातो. त्यांनी कुठल्या कुठल्या ग्रंथाची रचना केली किंवा त्यांना कुठल्या कुठल्या उपाध्या देण्यात आल्या जसं की आंध्र भोज इत्यादी याच्याशी संबंधित जो आहे आयोग प्रश्न विचारत आलेला आहे. त्या अनुषंगाने या बाबी जी आहे आपण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याने संगीत विषयक ग्रंथ रचला. संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला इत्यादी अनेक कलांना जे आहे त्याने राजाश्रय दिला. हे एक बाब जो आहे ही भारतीय इतिहासामध्ये एक महत्वाची आहे. एकसंध म्हणजे एकाच दगडातून मंदिर खोदून काढण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. त्याच्या कारकिर्दीत त्रिचिरापल्ली, चिंगलपूड, उत्तर व दक्षिण अर्काट जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली गेली. याच्या कारकिर्दीत जे आहे पल्लवांचे चालुक्य घराण्याशी युद्ध सुरू झाले. त्याचा पुत्र जे आहे नरसिंहवर्मा याने चालुक्य सम्राट आता मी मागे संदर्भ दिला होता चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशिन याचा पराभव केला. त्याच्या काळात जे आहे महाबलीपुरम येथे अनेक मंदिरे निर्माण केली गेली. प्रसिद्ध चीनी प्रवासी जे आहे युआन शॉंग यांनी काही काळ त्याच्या दरबारात होता. आता आपण राजा हर्षवर्धनाचा अभ्यास करताना देखील या युआन शॉंग बद्दलची माहिती देखील घेतली होती आणि आपण हेही पाहिलं होतं की त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये जे आहे तर राजा हर्षवर्धनाच्या व्यतिरिक्त 2 राजांचा देखील उल्लेख केला होता. त्याच्यातील दुसरा राजा म्हणजे आहे जो हा दुसरा पुलकेशिन हा होय. नरसिंहवर्माच्या याच्या लिखाणावरून राज्याविषयी बरीच माहिती मिळते. पल्लवांचे राज्य 9व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. अपराजित हा शेवटचा पल्लव राजा
होता. चोळ राजा आदित्य याने त्याचा पराभव करून पल्लवांचे राज्य नष्ट केले. आणि मागे म्हटल्याप्रमाणे एखाद्या घराण्याचा शेवटचा राजा कोण होता किंवा एखाद्या घराण्याचा पहिला राजा संस्थापक किंवा वास्तविक संस्थापक कोण होता ही नावे आपल्याला तोंडपाठ असणे अत्यंत आवश्यक आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने. राष्ट्रकूट घराण्यातील दंतीदुर्ग हा पहिला पराक्रमी राजा होत आणि यानेच आपण पाहिलं होतं की या चालुक्य घराण्याचा शेवटचा राजा कीर्तिवर्मन याचा पराभव करून यांनी जे आहे राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली होती. राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्गानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला गादीवर आला. त्याने चालुक्याची सत्ता जी आहे समूळ नष्ट केली आणि कृष्ण पहिला याने जे आहे या राजाने जे आहे वेरूळचे, हे एक महत्वाची बाब आहे, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर डॅश यांनी खोदवले किंवा यांनी निर्मिती केली असा जर आयोगाने प्रश्न विचारला तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. पहिला कृष्ण राष्ट्रकूट घराण्यातील. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. अमोघ वर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता. अमोघ वर्षाने जे आहे रत्नमालिका कविराज मार्ग या ग्रंथाची रचना केली. आणि मी वारंवार सांगतोय दक्षिण भारतीय इतिहासातील कुठल्या राजाने कुठल्या ग्रंथाची रचना केली हे अत्यंत आवश्यक आहे. कारण की आपण जर बघितलं तर दक्षिण भारतीय इतिहासातील राजांविषयी खूपच माहिती कमी आपल्याला जे आहे एकतर भेटते किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये नोंद केली गेलेली आहे. त्यामुळे जे आहे आपण या चेर, चोळ, पांड्य, चालुक्य इत्यादी राजांविषयी कुठल्या ग्रंथाची निर्मिती वगैरे केलेली आहे ह्या बाबी आपण तोंडपाठ ठेवलं तर आपल्याला जे आहे ते एक बोनस मार्क्स आपल्याला मिळू शकतात. त्याने सोलापूर जवळ मान्यखेड, मालखेड हे नवे शहर वसवले. परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणांनी जे आहे राष्ट्रकूट घराण्याचा ऱ्हास झाला. आता स्क्रीनमध्ये जे आहे वेरूळ येथील कैलास मंदिर हे दाखवलेलं आहे. शिलाहार या घराण्याच्या 3 शाखा होत्या, दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूरचे शिलाहार. ते स्वतःला जे आहे तगर पुराधीश्वर, तगर तेर हे जिल्हा उस्मानाबाद येथे आहे असे म्हणून घेत. या तिन्ही शाखांचे राजे जे आहे आद्यपुरुष म्हणून जिमूत वाहन याचा उल्लेख करताना दिसतात. म्हणजेच काय यांची घराण्याची सुरुवात जी आहे जिमूत वाहन या राजाने केली असे याच्यावरून आपल्याला लक्षात येते. शिलाहारांचा प्रभाव महाराष्ट्राबाहेर आढळून येत नाही आणि आधी राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्याचे मांडलिक तत्व पत्करून त्यांनी जवळपास सुमारे 300 वर्ष जे आहे ते आपले राज्यकारभार केला होता. दक्षिण कोकण शिलाहारांची दक्षिण कोकणातील सत्ता जी आहे सनफुल या राजाने स्थापन केली. त्याचा मुलगा दम्मियार याने जे बालीपट्टण हे गाव वसवले व तेथे एक किल्ला बांधला. पुढे आदित्य वर्मा या राजाने आपले राज्य ठाण्यापासून जे आहे गोव्यापर्यंत वाढवले. या घराण्याचा शेवटचा राजा जो आहे रट्टराज हा होता. या घराण्याचा इतिहास जे आहे खारे पाटणच्या एका ताम्रपटावरून आपल्याला लक्षात येतो. उत्तर कोकण शिलाहारांची उत्तर कोकणातील शाखा कदरपी या राजाने स्थापन केली. ही शाखा प्रारंभी राष्ट्रकूटांचे मांडलिक तत्व स्वीकारलेली होती. त्याची राजधानी जी आहे स्थानक म्हणजेच काय ठाणे. आता ठाण्याची आपण प्राचीन नाव जर म्हटलं तर जे आहे स्थानक असं आपल्याला इतिहासामध्ये आढळून येतं. त्यामुळे जुने नाव आणि नवीन नाव हे जे आहे आपल्या लक्षात माहिती पाहिजे. जसं की आपण जनपदे महाजनपदांची जुनी नावी आणि आजची नावी यावरती जसा आयोग प्रश्न विचारतो ना त्या अनुषंगाने ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा राजा म्हणजे अपराजित. त्याने सुमारे 35 वर्ष राज्य केले. पुढे चित्तराज राजाने राज्य केले. त्याच्या भावांमध्ये राज्य प्रस्थापित करण्याची भांडणे झाली. या सर्वांचा फायदा जो आहे घेऊन कोल्हापूरच्या शिलाहार आणि कदंबी यांनी जे आहे उत्तर कोकणाच्या राजांचा प्रदेश भाग आणि जिंकून घेतला. चित्तराजाचा भाऊ मुम्मिनी याने जे आहे याच काळात अंबरनाथ येथील आंबरेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधून निर्माण केले. ही बाब देखील महत्वाची आहे. महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य प्रकारातील भूमिज शैलीचा हा प्रारंभ मानला जातो. त्यामुळे ही बाब जी आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित एक महत्वाची बाब आहे. कोल्हापूर या राज्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बेळगाव या सध्याच्या जिल्ह्यांचा समावेश होतो. शिलाहारांची कोल्हापूर शाखा जतीग यांनी स्थापन केली. राजा भोज दुसरा हा या घराण्यातील एक महत्वाचा राजा होता. कोल्हापूर, वळीवडे व पन्हाळा ही या घराण्याच्या राजधानीची शहरे होती. खिद्रापूर येथील कोपेश्वर हे एक महत्वाची बाब आहे.
कोपेश्वर महादेवाच्या भव्य मंदिराच्या निर्मितीचे श्रेय या घराण्याकडे जाते आणि प्रत्येक घराण्यामध्ये जे आहे विशिष्ट असं मंदिरांची स्थापना केली गेलेली आहे आणि असे फेमस मंदिर भारतामध्ये जे मोठे मोठे देवालय आहेत किंवा मंदिरे आहेत या मंदिरांची स्थापना कोणी केली हे एक आपण जर एका सेपरेट नोट्स काढल्या याच्या तर आपल्याला जे आहे त्या अशा बाबींवरती एखादा जरी प्रश्न विचारला तर ते आपल्याला सोडवता नक्कीच येईल. गोंड यादवांच्या काळात चांद्रा म्हणजे चंद्रपूर येथे गोंड घराण्याची स्थापना झाली. कोल भिल्ल हा जो आहे या घराण्याचा संस्थापक होता. त्याने गोंड जमातीला एकत्र करून जे आहे नाग घराण्याविरुद्ध उठाव केला. त्याने शिरपूर येथे राजधानी स्थापन केली. पुढील काळात जे आहे खांडक्या बल्लाळ सिंग यांनी जे आहे बल्लारपूर येथे किल्ला बांधला व राजधानीचे ठिकाण शिरपूरवरून बल्लारपूर येथे हलवले. त्याच्याच काळात जे आहे अचलेश्वर येथे मंदिर बांधण्यात आले. निळकंठ शहाच्या काळात नागपूरच्या रघुजी भोसले यांनी जे आहे गोंड राजाचा पराभव केला आणि त्याचे राज्य विलीन केले. एकूण जे आहे 62 गोंड राजांनी महाराष्ट्रातील देवगड, नागपूर, चंद्रपूर येथे अनेक शतके राज्य केले. आणि याच्याशी संबंधित भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची बाब, प्राचीन भारतीय इतिहासापासून चालत आलेली महिलांचा भारतीय इतिहासामध्ये काय योगदान आहे याच्यातील एक संदर्भ जो आहे इथे आला आहे तो म्हणजे गोंड घराण्यातील राणी दुर्गावतीने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर सम्राट अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्करली नाही. तर आपण भारतीय इतिहासातील महिलांचे योगदान या व्हिडिओमध्ये देखील राणी दुर्गावती, मग जे आहे रझिया सुलताना, चांद बीबी इत्यादी बद्दलची माहिती घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर चांद बीबी ह्या अहमदनगरच्या प्रदेशाची जी आहे ते राणी होती. तिने देखील जे आहे या मुघलांविरुद्ध शरणागती न पत्कारला जे आहे तिने युद्ध केलं होतं. अशा महिलांबद्दल देखील जे आहे महान अशा इतिहासातील स्त्रियांबद्दल आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणारच आहोत. यादव मध्ययुगीन महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे यादव घराणे होय. यादव घराण्यातील 5वा भिल्लम हा महत्त्वाचा राजा होय. त्याने कलचुरीचा पराभव करून राज्याचा विस्तार केला. त्याने देवगिरी येथे जे आहे आपली राजधानी स्थापन करून स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. देवगिरी जे आहे औरंगाबाद जवळ येथे. पुढील काळात यादव घराण्यातील सिंघन राजा महत्त्वाचा होय. त्याने होसळांचा शिलाहारांचा पराभव करून जे आहे यादव सत्तेचा विस्तार केला. इसवी सन 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने जे आहे दक्षिण भारतावर स्वारी केली आणि खिलजीने यादव राजा रामदेवाचा पराभव केला. तिथून पुढे जे आहे यादव राज्याला जे आहे उतरती कळा लागली आणि 1707 मध्ये जे अल्लाउद्दीनने आपला सेनापती मलिक काफूरला जे आहे देवगिरीवर स्वारीसाठी पाठवले. त्यांनी यादवांचा पराभव केला. यादवांनी दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले आणि 1310 मध्ये यादव राजा शंकरदेव यांनी जे आहे शंकरदेव याची मलिक कफूरने हत्या केली आणि इसवी सन 1318 मध्ये दिल्लीच्या सुलतानांनी जे आहे यादव सत्तेचा शेवट घडवून आणला. महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडास जे आहे विशेष महत्त्व आहे. या काळात जे आहे सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती झाली. यादवांच्या काळात जे आहे महानुभाव आणि वारकरी पंथ उदयास आले. ही एक बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या काळात खानदेशात पाटण, कर्नाटकात सोलोटगी आणि मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्या व शास्त्रांच्या अध्ययनाची केंद्र होती. याच काळात जे आहे धर्मशास्त्र, पूर्वी मीमांसा, न्याय आणि वेदांत या विषयावरील संस्कृत ग्रंथाच्या रचना झाल्या. याज्ञवल्क्य स्मृतीवरील अपरार्क यांनी लिहिलेली टीका, चतुर्वर्ग चिंतामणी हे संस्कृत ग्रंथ महत्त्वाची आहेत. शारंगदेव यांचा संगीतशास्त्रावरील संगीत रत्नाकार हा ग्रंथ आजही एक प्रमाण मानला जातो. त्यामुळे जे आहे या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संबंधित जे आहे हे एक बाब देखील जी आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महानुभव पंडित महाइंभट्टांनी लिहिलेले लीळाचरित्र, मुकुंदराजाचे विवेक सिंधू, ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका हे मराठी ग्रंथ याच काळातील होत. वारंवार सांगतो या बाबी ज्या आहेत यादव घराण्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या नामदेव, जनाई, चोखोबा यासारख्या संत कवींनी अभंग रचना केली. याच ज्या आहे काळात अनेक मंदिरे देखील बांधली गेली. या मंदिरांना जे आहे
पंथी मंदिरे म्हटले जाते. ही बात देखील एक महत्त्वाची आहे. हेमाडपंथी मंदिरांची स्थापना किंवा या स्थापत्यकलेची सुरुवात कुणाच्या कालखंडामध्ये झाली असा प्रश्न MPSCच्या मेन्समध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर, अंजनेरी येथील मंदिर संकुल ही या काळात बांधल्या गेलेल्या मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने जे आहे भिंत उभारली जाते. म्हणजे काय, एका दगडात एक दगड मिक्स असं टाकून या मंदिरांची स्थापना केली गेलेली आहे. या काळात जे आहे अंकाई आणि टंकाई अशा किल्ल्यांचेही बांधकाम झाले. आता सिन्नर येथील हे जे आहे एक गोंदेश्वर मंदिर याची स्क्रीनवरती जे आहे आयोगाने जे आहे एक चित्र पाठ्यपुस्तकात दिलेले आहे. राज्यव्यवस्था, व्यापार आणि समाज जीवन. दक्षिणेतील राज्यव्यवस्थेत महादंडनायक, राष्ट्रिक, देशाधिकृत, अमात्य, आयुक्त यासारखे अधिकारी होते. चोळांच्या राज्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मंडळास जे आहे उदान कुंटुम असे म्हटले जाई. हा एक बाब महत्वाची आहे. राज्य अनेक प्रांतात विभागले गेले. त्या प्रांतांना मंडलम असे म्हणत. हे उत्तर भारतातील राज्यांमध्ये भरपूर आपण इतिहास अभ्यास करताना पाहिलं की मंडलाचा अधिकारी राजघराण्यातील सदस्य असे. त्याच्या हाताखाली विषयपती, देशापती, देशाधिकृत, राष्ट्रिक असे जे आहेत विविध अधिकारी असत. दक्षिणेतील राज्याचे प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते. राज्यकारभारातील प्रत्येक हुकुमाची नोंद दप्तरी घेऊन त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची सही झाल्याशिवाय त्याची कार्यवाही होत नसे. हे एक येथील जे वैशिष्ट्य आहे राज्यकारभाराचं दक्षिण भारतातील. स्वायत्त ग्राम संस्था हे दक्षिणेतील राज्य पद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण ग्राम व्यवस्था, पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जेव्हा अभ्यास करत असताना आपण तेव्हा पाहिलं होतं की चेर, चोळ, पांड्य राज्यांमध्ये देखील जे आहे ग्राम व्यवस्था अस्तित्वात असल्याचा उल्लेख जो आला होता तो इथूनच आला होता. गावाचा सर्व कारभार ग्रामसभा पाहत असे. ग्रामसभेच्या प्रमुखास ग्रामभोजक, ग्रामकूट इत्यादी नावाने ओळखले जात असत. आणि कुणाला कुठल्या नावाने ओळखलं जायचं यावरती देखील आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ग्रामसभेच्या प्रमुखास गावकरीच निवडत असे, तर काही वेळेस राजाकडून त्याची निवड होत असे. ग्रामसभेप्रमाणे जे आहे जिल्हा, प्रांत यांच्या पातळीवर ग्रामप्रमुखांची जी आहे सभा असे. जमील महसूल राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. याशिवाय जे आहे जकात, व्यवसाय कर, यात्रा कर इत्यादी इथून जे आहे राज्य आपले उत्पन्न निर्माण करत असत. चोळ, पांडे, चेर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव, शिलाहार, यादव या राजांच्या प्रदेशात ज्या विशेष कौशल्यावर आधारित अनेक प्रकारचे व्यवसाय चालत असत. त्यातील म्हणजे काय, हस्तिदंत मलयगिरीच्या जंगलातून मिळवले जाई. चोळ मंडलमूचा प्रदेश उत्तम दर्जाच्या वस्त्रासाठी प्रसिद्ध होता. म्हणजे जो आपण चोळ मंडलच्या प्रदेशाला कुठला प्रदेश म्हणतात हे आपण पाहिलेलं आहे. सुती कापड तसेच रंगीत रेशमी वस्त्रांची निर्मिती या प्रदेशात होत असेल. चेरांच्या राज्यात अत्यंत तलम कापड विणले जाई. भारत आणि रोम यांच्यामधील व्यापारात या गोष्टींना विशेष महत्त्व होते. मार्को पोलोच्या प्रवास वर्णनात देखील याची जी आहे नोंद आढळते. दक्षिण भारतातील व्यापार आणि उद्योगात या काळात भरभराट सुरू झाली. शेतीची समृद्धता, वाढते उद्योगधंदे यामुळे पैठण, तगर, तेर, उस्मानाबाद आणि नाशिक इत्यादी नगरे जी आहेत उदयास आली. मौर्य राजांच्या काळात दक्षिण भारतात मौर्यांची नाणी चलनात होती. मौर्यांच्या असतानंतर जे आहे पांड्य राजांनी स्वतःची आहत नाणी पाडली. त्यावर सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा यासारखी आकृती असत. चेरांच्या नाण्याच्या बाजूला जे आहे धनुष्यबाणाची आकृती तर दुसऱ्या बाजूवर हत्तीची आकृती कोरलेली असे. चोळांच्या नाण्यावर त्यांचे व्याघ्र म्हणजे वाघ हे राजचिन्ह पाहायला मिळते. चोळांची नाणी सोन्याची व चांदीची असून त्यावर देवनागरी लिपीत मजकूर कोरलेला असे. चोळ घराण्यातील राजराजा या राजाची सुवर्ण, चांदी व तांबे अशी तिन्ही धातूची नाणी मिळालेली असून त्यावर राजराजाची प्रतिमा व व्याघ्र याच्या आकृती कोरलेल्या दिसून येतात. रोमशी होणाऱ्या व्यापारांमुळे अनेक रोमन नाणी देखील ज्या या प्रदेशात सापडतात. या नाण्यावर जे आहे भारतीय राजांचे शिक्के उमटून ती पुन्हा चलनात आणल्याचे दिसून येते. आणि सातवण घराण्यातील एका राजाने जे आहे आपण शकांचा
पराभव करून आणि त्या शकांच्याच नाण्यावरती आपलं जे प्रतिमा शिक्के उमटून जी आहे ती नाणी चलनात आणली होती, याचा देखील अभ्यास आपण मागील काही व्हिडिओजमध्ये देखील केलेला आहे. ग्रामीण क्षेत्रात निर्माण होणारी उत्पादने नगरात विक्रीसाठी आणली जात असेत. ही उत्पादने जे ते विकली जात ते बाजारपेठेचा भाग नगराच्या मध्यभागी असे. दक्षिण भारतातील व्यापारिक श्रेणी व्यापार आणि समाज व्यवस्थेच्या महत्त्वाच्या भूमिका बजावत असत. आणि याच्याशी संबंधित आणखी एक बाब म्हणजे दक्षिण भारतीय इतिहासातील आणखी एक महत्त्वाचे घराणे ज्याच्याबद्दलची माहिती इथे या व्हिडिओमध्ये आलेली नाहीये, ते म्हणजे ज्याला विजयांचे शहर म्हणजेच विजयनगर साम्राज्य किंवा संगम राजवंश असे ज्याला संबोधतो आपण, त्याबद्दलची देखील माहिती आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण की विजयनगर साम्राज्यामध्ये जे आहेत एकंदरीत 4 घराण्यातील राजांनी जो आहे तो राज्य केले होते. आणि त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचा राजा म्हणजे राजा कृष्णदेवराय होय. आणि त्यांच्याच दरबारामध्ये जे आहे अष्टदिग्गज असायचे. तुम्ही तेनाली रामांच्या जे आहेत ते काही मोरल स्टोरीज किंवा कथा ऐकत आला असाल ना, तर ते अष्टदिग्गज तेनाली रामा हे जे आहेत कृष्णदेवराय यांच्या दरबारामधील एक अष्टाध्यायी होते. दक्षिणेकडील साहित्य कला स्थापत्य दक्षिणेकडील राजांमध्ये प्राचीन काळापासूनच काव्य व्याकरणाच्या ग्रंथाची निर्मितीची परंपरा होती. तमिळ संस्कृतीत संगम साहित्याचा कालखंड हा सर्वात प्राचीन साहित्याचा कालखंड मानला जातो. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे साहित्य दक्षिण भारताच्या राजकीय इतिहासाचे प्रमुख साधन आहे. एकूण 3 संगम म्हणजेच विद्वान साहित्यांची परिषद होऊन गेली असे मानले जाते. या काळात जे आहे संस्कृत वाङ्मयाच्या दृष्टीने हा कालखंड जो आहे संस्कृत वाङ्मयाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा होता. कालिदासाने मेघदूत हे काव्य जे आहे विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले. हा देखील एक बाब जे आहे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वाकाटकाच्या राजवटीत प्राकृत काव्य निर्माण झाले. दुसरा प्रवरसेन या वाकाटक घराण्यातील राजाने सेतुबंध हा सुप्रसिद्ध काव्य रचले. वाकाटकांच्या वत्स गुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन यांनी जे आहे हरिविजय हे काव्य रचले. दक्षिण भारताच्या स्थापत्य कलेत मुख्यतः 2 शैली आढळतात. एक द्राविड स्थापत्य शैली आणि दुसरी वेसर स्थापत्य शैली. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशात द्राविड स्थापत्य शैलीचा उदय आणि विकास झाला. द्राविड शैलीची वैशिष्ट्य म्हणजे शिखरांची उभारणी. म्हणजे दक्षिण भारतातील आपण मंदिरे जर पाहिलं तर त्यांचे असे मोठे मोठे शिखर असल्याचे आपल्याला आढळून येते. या पद्धतीच्या शिखरांमध्ये मजले एकावर एक लहान होत गेलेले असतात. कांची येथील कैलासनाथ आणि वैकुंठ पेरुमल मंदिर, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिर इत्यादी मंदिरे जे आहेत द्रविड शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत. चालुक्यांनी ऐहोळ, बदामी आणि पट्टदकल इत्यादी ठिकाणी मंदिरे बांधली. राष्ट्रकूटाच्या काळात जे आहे वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली. आणि ह्या राजांचं नाव काय देखील होतील याचा मागे संदर्भ आलेला आहे, त्यामुळे ही बाब देखील लक्षात ठेवा. चोळांच्या काळातील धातुशिल्पे ही भारतीय धातुशिल्पांमध्ये सर्वोत्कृष्ट आहेत. यामध्ये नटराज शिवाच्या कास्य मूर्ती सर्वात प्रसिद्ध आहेत. ही एक बाब भारतीय इतिहासाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आपण गुप्त घराण्याचा अभ्यास करत असताना पाहिलं होतं की समुद्रगुप्त जे आपण पाहिलं की एक पिलर जो दिल्ली येथे जे एक पिलर बांधलेला आहे तो लोखंडापासून जरी बांधला असला तरी तो आजपर्यंत जो आहे तो गंजला नाही. तर याच्यावरून आपण धातुशिल्प आणि धातुविज्ञानाच्या भारतीय प्राचीन काळा मध्ययुगीन काळामध्ये भारतीयांना किती ज्ञान होतं याची आपल्याला माहिती मिळते. वाकाटकांच्या काळात दक्षिणेतील शिल्पकला व चित्रकला यांनी जे उत्कर्ष बिंदू गाठलेला होता. म्हणजे सर्वात मोठ्या स्तरावरती होते. अजिंठा लेण्यातील क्रमांक 1, 2, 16, 17 आणि 19 या लेणी या काळात निर्माण झाली. यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. या लेण्याच्या शिल्पकारांना शरीर रचनेचे व निसर्गातील बारकाव्यांचे उत्तम ज्ञान होते असे दिसते. आतापर्यंत आपण जे आहे भारतीयाच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा आढावा घेतलेला आहे. भारतीयांच्या बाहेरील देशाची प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. याची माहिती आपण जे आहे ते पुढील 2 पाठांमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.